हा चला आता कोणता राहिला भाग हरायला का आता बघा याला काय करतो मी आता याला करतो मी पूर्ण गोलला करतो काळ प्रतीक्षा याला इकडल्याला किती करायचं इकडे अर्ध जे अर्ध करून टाकायचं काळ याला पण काळा करतो सोपं आहे की नाही बरं आपल्या भाषेमध्ये सोपं आहे की नाही कसं ही एक समर्थ ही एक आणि अर्धा किती होते रे एक आणि अर्धा दीड एक आणि अर्धा दीड मग लिहायचं हा एक अर्धा कसा लिहितो आपण लिहितो कसा अपूर्णांकात अर्धा 1/2 हा 1/2 आता याला मांडायचं आपल्याला याच्यासारखं कसं मांडायचं 2 आणि 1 3/2 जर कोण लिहिला की किती होतं जर म्हणलं मराठीमध्ये तर हे दीड होय किती होय आणि हा किती होय रे 4 भाग आणि 1 भाग नाही 1 भाग पूर्ण पाऊण तर हे होय की 4 मध्ये 3 भाग म्हणजे पाऊण 1 भाग पूर्ण आणि दुसरं एकच भाग छोटासा पाव 1 पूर्ण आणि 1 पाव 125 बरोबर आहे मग 1 पूर्ण आणि दुसरा पाव म्हणजे सव्वा दुसरं काय होते सव्वा आता तसं मला हे सांगा बरं 1 पूर्ण दुसरा अर्धा किती होते दीड पाऊन मध्ये आणि पाव मध्ये कन्फ्युज होऊ नका बरं पाव म्हणजे या 3 मध्ये तुम्ही कन्फ्युज व्हायले पाऊन म्हणजे समर्थ पाऊन म्हणजे 4 मधले 3 भाग सव्वा म्हणजे 4 भाग आणि दुसरा पाव आणि पाव म्हणजे 4 मधला 1 भाग आणखी कोणती आकृती आहे का बघ समर्थ झाली अर्धा आहे ना ते अर्धा आहे ना ते आता बघा सगळ्या आकृत्या ऐका सगळ्या आकृत्या झाल्या ऐका सगळ्या आकृत्या झाल्या लक्ष दे सगळ्या आकृत्या झाली सगळ्या झाल्या पण तरी आपण एक अडीचची आकृती काढू अडीचची बोल गेले तुला काय गडबड रे झालं ते 100 आहे ते 100 आहे ना ते बघ दोन एक हे दर रे खाली घे जरा खाली घे समर्थ 2 लक्ष दे 2 आता हा अर्धा हे किती पूर्ण काळ एक म्हणजे पूर्ण एक काळा करून टाकला आपण ब्लॅक करून टाकला दीपाली एक मी पूर्ण ब्लॅक करून टाकला दुसरा किती ब्लॅक करू सृष्टी पूर्ण आता 2 झाले ब्लॅक आणि हे किती ब्लॅक करू रे अर्पिता पूर्ण अर्ध्याला पूर्ण करू ना आता हे लिहायचं आपल्याला अपूर्णांकामध्ये सगळ्यात महत्वाचं काय करायचं अगोदर जे पूर्ण आहे ते लिहायचं पूर्ण किती आहे तर 2 आणि हे कसं आहे अर्धा कसा लिहितात 1/2 आता हे याला मांडायचं हे झालं अडीच याला आपलं असं मांडावं लागेल ना 2 2 4 4 ने 5/2 बघा हे 5/4 हे 5/2 आणि 5/2 म्हणजे कोण होय अडीच तुम्ही अडीचला असे मांडू शकता आणि असे मांडू शकता अडीच तर हे काय करायचं वहीमध्ये तुम्हाला अक्षराला असं लिहून घ्यायचं ओके